निश्चितपणे आपल्याला बघितलं पाहिजे की निवडणुका ह्या 2015 मध्ये पहिल्यांदा आपल्या झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता 2025 मध्ये आपल्याकडे निवडणूक होते. 2025 मध्ये जरी निवडणूक होत असेल तरी लोकसंख्याच्या आधारे जे प्रभाग रचना आहे 2011च्या लोकसंख्येनुसारच झाली. त्यामुळे सदस्य संख्या जी 2015 मध्ये होती तीच आपल्याला कायम राहिलेली आहे. आता ज्यावेळेस आपण विषय घेतला त्याच्यानुसार आता 1 जुलै 2025च्या ज्या याद्या आपल्याकडे निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यानुसार प्रभाग निहाय जी आलेली लोकसंख्येनुसार आपण प्रभाग निहाय मतदार याद्यांचं विभाजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या आता जो काही आहे तर ती सुद्धा मतदार याद्या आपण प्रभाग न्याय जेवढे मतदार येतात ते आपण ते वेगळ्याने स्वतंत्ररित्या घोषित करणार आहोत. आपल्याला महिलांसाठी ह्या 56 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित होतात. त्याच्यामधले अनुसूचित जमाती जाती प्रवर्गातल्या 5 महिला येतात. अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आपल्याला 1 महिला साठी आलेला आहे. नामप्र प्रवर्गामध्ये आपल्याला 15 महिला आहेत आणि सर्वसाधारण ज्या प्रवर्गातील आहेत त्याच्यापैकी 35 या आपल्याला महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहे. अशा पद्धतीने आपल्याला 111 पैकी 56 सदस्य हे महिलांसाठी राखीव झालेले आहेत. 50% जागा आपण राखीव ठेवतो.